हॅलो गाईज, मी आपला मंगेश उत्तम इंगळे, आपला प्रशासक, सोसायटी ऑडिटर या नात्याने तुम्हाला आज सोसायटी कॉस्ट हेड, सोसायटीचे काय काय एक्सपेन्सेस आपण बिलमध्ये रेकॉर्ड करू शकतो, काय काय चार्जेस ॲप्लिकेबल करू शकतो, ते आज आपण बघणार आहोत. लेट स्टार्ट. तर आज आपण बघतोय सोसायटी कॉस्ट हेड. सोसायटीमध्ये कोणकोणते चार्जेस ॲप्लिकेबल होऊ शकतात. त्यामध्ये पहिला आपण पार्ट बघणार आहे मेंटेनन्स चार्जेस हा बायलॉज प्रमाणे कसा लावला गेला पाहिजे, कशा पद्धतीने त्याचे चार्जेस ॲप्लिकेबल असले पाहिजे, त्यासाठी आपण आज बघणार आहोत मेंटेनन्स चार्जेस कशा पद्धतीने लागले. तर बायलॉज प्रमाणे जो मेंटेनन्स चार्जेस आहे, रिपेअर मेंटेनन्सचा चार्जेस आहे सोसायटीसाठी, तो कॉमन आहे. तो कॉस्ट एक्झॅक्टली समान असला पाहिजे. जेवढे पण आता समजा एका घरामध्ये समजा 10 मेंबर असतील तर त्यांना तेवढा वाढीव आपल्याला तो लावता येत नाही. प्रत्येक फ्लॅट वाईज आपल्याला तो समान असला पाहिजे, तो कॉमन असला पाहिजे. आता त्या कॉमनमध्ये काय काय मेंटेनन्सचा कॉस्ट आपण कव्हर करू शकतो ते बघूया. बायलॉजमध्ये आपल्याला मेंटेनन्स चार्जेसमध्ये हाऊसकीपिंग आणि इलेक्ट्रिसिटीचे चार्जेस, जे काय सोसायटीचे इलेक्ट्रिसिटी चार्जेस आहे, कंपाऊंड सराउंडिंगचे लाईट्स वगैरे आहे, लिफ्टमध्ये जी इलेक्ट्रिसिटी लागते, त्या व्यतिरिक्त कंपाऊंडची सराउंडिंगची लाईट्स आहे, त्या व्यतिरिक्त हाऊसकीपिंग वगैरे आहे. हाऊसकीपिंग कुठल्या पण घरामध्ये जाऊन ह्या ज्या गोष्टी आहे ह्या कॉमनमध्ये गणल्या जातात. बायलॉजमध्ये या गोष्टी ज्या आहे हाऊसकीपिंग आणि इलेक्ट्रिसिटी या कॉमनमध्ये एक्सेप्ट केल्या जातात. म्हणून या जो रिपेअर मेंटेनन्सच्या पार्टमध्ये जो मेंटेनन्सचा पार्ट आहे तो कॉमन असला पाहिजे. प्रत्येक फ्लॅटला हा समान असला, तो 2 BHK असो, 1 RK असो की 1 BHK असो, तो मेंटेनन्स चार्जेस त्यांना काय असेल, कॉमन असेल. मग त्यामध्ये फक्त हे जे 2 पार्ट आहे, हाऊसकीपिंग अँड इलेक्ट्रिसिटी. हाऊसकीपिंग जे कचरा वगैरे गोळा करायला त्या प्रत्येक घरामधून जो काही कचरा गोळा करून ते व्यवस्थापन करतात, तो कॉमनमध्ये रिपेअर मेंटेनन्सच्या पार्टमध्ये समान गणला जातो. या 2 कॅटेगरी ज्या मेंटेनन्स चार्जमध्ये इन्क्लूड केलेल्या जातात. म्हणून मेंटेनन्स चार्जेस हा बायलॉज प्रमाणे कॉमन ठेवलेला आहे आणि त्या पद्धतीने त्याची आकारणी केली पाहिजे. सेकंड पार्ट आपण जो बघणार आहोत, वॉटर चार्जेस. जे वॉटर आपण सोसायटीत तुम्हाला प्रोव्हाइड करते त्याच्यावर तो वॉटर चार्जेसची त्याची इंटिग्रिटी आहे. त्यामध्ये फ्लॅट 1 BHK, 1 RK आणि 2 BHK. आता वॉटर चार्जेस बायलॉजमध्ये जे इनलेट्स आहे, वॉटर कनेक्शन जसं आलं आहे 1 BHK मध्ये कॉमनली एक तुमचं किचनमध्ये एक इनलेट्स असतं आणि तुमच्या बाथरूम आणि टॉयलेटमध्ये तिथे एक इनलेट्स असतं, जे वॉटर कनेक्शन असतं. असे 2 इनलेट्स असतात. त्या पद्धतीने तुमचं जे वॉटर बिल येतं त्याचं प्रोजेक्शन करून त्याच्या 200-300 रुपये जसं तुम्हाला लावता येत असेल तसं 2 BHK साठी काय असतं, नॉर्मली तुमच्या किचनचं असणार, टॉयलेट बाथरूमचा एक इनलेट्स असणार आणि एक आतमध्ये जो असणार मास्टर बेडरूम तिथे एक इनलेट असतात. त्या पद्धतीने तुम्ही 200 रुपये एक इनलेट, 300 रुपये, 400 रुपये प्रत्येक कनेक्शनला तुम्ही लावू शकतात. पण ते प्रोजेक्शन तुम्हाला एक दाखवायला लागेल की बाबा तो ठराव तसा पास करून घ्यायला लागेल की वॉटर चार्जेसचं जेवढं बिल येतं त्या पद्धतीने प्रत्येक फ्लॅटमध्ये जेवढ्या त्या पाण्याचं इनलेट्स कनेक्शन आलेले आहे त्या पद्धतीने तुम्ही त्या कनेक्शनवर, जसं समजा 2 BHK ला 3 कनेक्शन आहे तर त्याच्यावर तुम्हाला नॉर्मली 200 रुपये असेल तर 600 रुपये वगैरे. समजा 1 BHK असेल तर त्याचं 2 कनेक्शन आहे, वॉटर कनेक्शन, त्याला इनलेट्स म्हणतात. त्याच्यात 2 असेल तर समजा ते 400 रुपये ॲप्लिकेबल होते. अशा पद्धतीने तुम्ही वॉटर चार्जेस ॲप्लिकेबल करू शकता. मग 1 BHK त्याच्यावर तुमचं वॉटर कनेक्शन किती आहे ते इम्पॉर्टंट आहे. 1 BHK साठी 2 इनलेट्स असतात आणि 2 BHK साठी 3 इनलेट्स असतात. मग 1 इनलेट्सला किती पैसे लावायचे तो तुमच्यावर. तुम्ही 100 रुपये पण लावू शकतात, 200 लावू शकतात, 300 लावू शकता, ॲज पर युअर बिल्स, ॲज पर युअर वॉटर बिल्स प्रोजेक्शन. ओके. वॉटर चार्जेस डिपेंड आहे तुमच्या इनलेट्सवर, वॉटर कनेक्शनवर. जेवढे इनलेट्स असेल त्या पद्धतीने तुम्हाला ठराव पास करून त्या वॉटर चार्जेस ॲप्लिकेबल करायला लागेल. जे काही बिल येतं त्याचं प्रोजेक्शन करायला लागेल, डिवाइड बाय एवढे मेंबर्स असेल, डिवाइड त्या इनलेट्स प्रमाणे किती 200 लावायचे, 300 लावायचे, हा तुमचा ठराव पास करून तुम्ही वॉटर चार्जेसमध्ये ते चार्जेस ॲप्लिकेबल आहेत. डिपेंड्स ऑन टाइप्स ऑफ फ्लॅट्स. थर्ड पॉईंट आपण बघणार आहोत, नॉन ऑक्युपन्सी चार्जेस. नॉन ऑक्युपन्सी चार्जेस जे रेंटेड फ्लॅट असतात त्याला ॲप्लिकेबल होतात. म्हणजे जिथे तुम्ही न राहतात, जो ओनर आहे, तो मेंबर आहे, तो न राहता दुसऱ्याला तो फ्लॅट भाड्याने किंवा रेंटवर देतो, त्यासाठी नॉन ऑक्युपन्सी चार्जेस आहे. पण हा नॉन ऑक्युपन्सी कसा आकारला जातो,
हा मॅक्स टू मॅक्स 10% ऑन मेंटेनन्स कॉस्ट. 10% ऑन मेंटेनन्स कॉस्टच्या 10% तुम्ही मॅक्स टू मॅक्स आकारू शकतात. 10% नॉन ऑक्युपेन्सी चार्जेस तुम्ही अप्लाय करू शकतात रेंटेड फ्लॅटला. हा प्रोव्हिजन्स ऑलरेडी आहे. काय काय छोट्या सोसायटी अजून पण ते ऍप्लिकेबल करत नाही, पण त्यांनी तो ऍप्लिकेबल केला पाहिजे. बायलॉज मध्ये जे जे रूल्स रेग्युलेशन फ्रेमवर्क आहे त्या पद्धतीने हे चार्जेस तुम्ही ऍप्लिकेबल केले पाहिजे. अगर करत नसाल तर ते लवकर आजपासूनच ते ऍप्लिकेबल करा. नॉन ऑक्युपेन्सी चार्जेस जिथे आदिवास त्या लोकांना मेंबरचा आदिवास नाहीये, तो भाड्याने कुणाला दिला असेल तर त्या केसेसमध्ये रेंटेड फ्लॅटमध्ये मॅक्स टू मॅक्स मेंटेनन्स कॉस्टचा जो काही जमा मेंटेनन्स कॉस्ट असेल तुमचा रिपेअर मेंटेनन्सचा त्याला 10% तुम्हाला 10% मॅक्स टू मॅक्स 10% नॉन ऑक्युपेन्सी चार्जेस रिपेअर मेंटेनन्स कॉस्टचा तुम्हाला लावू शकतात तुम्ही. त्याच्यानंतर आहे फेस्टिवल फंड. फेस्टिवल फंड मध्ये पण एक ठराव पास करून एक जनरल मीटिंग घेऊन तुम्हाला फेस्टिवल तुम्ही जे काही साजरे करतात 26 जानेवारी 15 ऑगस्ट हे कॉमन एक्सपेन्सेस तुम्ही ऑलरेडी आपल्या प्रोव्हिजन्स मध्ये ते करू शकतात. त्या व्यतिरिक्त काही तुम्ही फेस्टिवल करत असताना काही वेगळे फेस्टिवल सत्यनारायणची पूजा वगैरे काही तुमचे जे काही फेस्टिवल असेल ते करत असतात, संयुक्त जयंती असेल वेगळे जे काही करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला एक ठराव पास करून फेस्टिवल फंड सुद्धा तुम्ही आकारू शकता. एज्युकेशन फंड. आता एज्युकेशन फंड हा ट्रेनिंगचा पार्ट आहे. जे काही कमिटी असते, मॅनेजिंग कमिटी असते, लोक वगैरे असतात, जे मेंबर्स असतात, सदनिका धारक, त्यांना ट्रेनिंग्स, त्यांना संस्थेच्या कारभाराविषयी, संस्थेचे रूल्स रेग्युलेशन समजायसाठी आपण ट्रेनिंग देणं गरजेचं असतं. लहान मुलांना प्रोत्साहन देणं, त्यांना पण एक ट्रेनिंग देणं ते पण गरजेचं असतं. त्यासाठी बायलॉज मध्ये एज्युकेशन फंड तुम्ही करायलाच पाहिजे. तो मॅक्स टू मॅक्स एज्युकेशन फंड हा तुम्हाला पर मंथ पर मेंबर कडून 10 रुपये 10 रुपीज पर मंथ आकारायचा. तर इयरली तुमचे 120 रुपये पर मेंबर. एका मेंबर कडून पर मंथ 10 रुपये ट्रेनिंग फंड तुम्ही आकारला पाहिजे. जो एज्युकेशन फंड तुम्हाला प्रत्येक वर्षी खर्च करायचा, तो निधी प्रोव्हिजन करून तुम्हाला तो खर्च करायचा, तो ऍप्लिकेबल करा. प्रत्येक महिन्याला ट्रेनिंग दिली पाहिजे. जे काय हा फंड असेल त्या फंडचा जो युटिलाइज आहे, जो फंड जमा करतोय तो फंड आपल्याला आपल्या सदनिकाधारक जे मेंबर्स आहे किंवा आपले व्यवस्थापकीय मंडळ आहे त्यांना आपले सोसायटीचे रूल्स रेग्युलेशन बाय लॉज प्रमाणे त्या रूल्स रेग्युलेशनच्या पद्धतीने मॅनेजमेंट कसं हाताळायचं, कसं सांभाळायचं ते ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. काही एक्सपिरियन्स लोक असतात सोसायटीचे सोसायटी मॅनेजर्स किंवा अशा प्रशिक्षण संस्था असतात, तिथे त्यांना ट्रेनिंग देणं गरजेचं आहे किंवा अशा प्रयोग आपल्या सोसायटीमध्ये करणं गरजेचं आहे. त्यासाठी एज्युकेशन फंड हा पर मेंबर कडून 10 रुपये पर मंथ आकारायचा आहे, जो इयरली एक पर मेंबर कडून 120 रुपये होईल. ठीक आहे. 6 पॉईंट आपण बघतोय सिंकिंग फंड. सिंकिंग फंड हा तुम्हाला आणि रिझर्व्ह फंड हे दोन पार्ट आहे. सिंकिंग फंड बिल्डिंग रिपेअर फंड हा मॅक्स टू मॅक्स कन्स्ट्रक्शन कॉस्टचा 1% तुम्हाला आकारायचा आहे. 1% ऑफ कन्स्ट्रक्शन कॉस्ट. हे दोन्ही फंड जे बिल्डिंग आणि हे बिल्डिंग आणि सिंकिंग फंड हा 0.25% आहे आणि हा जो आहे 0.75% आहे. कन्स्ट्रक्शन कॉस्टचा जो काही 1% येतो त्या 1%चा वर्षाचा तुम्हाला तो आकारायचा आहे. जो काही तुम्ही ठराव करणार त्या पद्धतीने तुम्हाला कन्स्ट्रक्शन कॉस्ट जी आहे त्याचा 1% प्रतिवर्षी तुम्हाला रिझर्व्ह करायचा आहे. तो सिंकिंग फंड मध्ये 0.25% करायचा आहे आणि बिल्डिंग रिझर्व्ह फंड मध्ये 0.75%. काही लोक नॉर्मली अल्टिमेट तो स्क्वेअर फूटच्या हिशोबाने जातो, पण तो तुम्ही काढताना बिल्डिंगची जी कन्स्ट्रक्शन कॉस्ट होती त्याचा 1% प्रत्येक वर्षी तुम्हाला रिझर्व्ह ठेवायचा आहे. जे काही तुम्ही मेंटेनन्स जमा करताय त्याचा 1% पण नॉर्मली काही सोसायट्या करतात, पण तसं न करता तुम्ही नॉर्मली जी कन्स्ट्रक्शन कॉस्ट येत असेल त्या कन्स्ट्रक्शन कॉस्टचा 1% प्रत्येक वर्षी तुम्हाला काय करायचं आहे, रिझर्व्ह करायचा आहे. म्हणजे तेवढे पैसे तुम्हाला जे काही कलेक्शन आलं असेल त्याच्यामधून ती एफडी मध्ये तुम्हाला ट्रान्सफर करायचं आहे. या एफड्या तुम्हाला प्रत्येक वर्षी बनवायच्या आहे. ही एफडी तुम्हाला बंधनकारक आहे बायलॉज प्रमाणे. जेव्हा काही हा जो फंड आहे तुम्हाला विड्रॉ करायचा असेल तर यासाठी तुम्हाला स्पेशल ठराव जनरल मीटिंग मध्ये ठराव पास करून रजिस्ट्रारकडून अप्रूव्हल घेऊन तो फंड तुम्ही विड्रॉ करू शकतात. आणि बिल्डिंग रिझर्व्ह फंड आहे, या जनरल मीटिंग घेऊन त्याचा ठराव पास करून त्याचा कन्सेंट घेऊन तुम्ही बँकेतून जेव्हा खूप एमर्जन्सी काम असेल मल्टीवेअर समजा ड्रेनेजचं काही वॉटर पाईपलाईनचं लिकेज असेल किंवा
वरतून आणखी काही लिकेज असेल, लिफ्टचं मेंटेनन्सचं काही आणखी मेजरली कॉस्ट आहे ज्याचे पैसे आपल्याकडे नाही आहे सोसायटीकडे, ते आपण बिल्डिंग रिझर्व्ह फंडमधून करू शकतो. आणि सिंकिंग फंड हा रेअर केसेस, बिल्डिंग एस्केप झाली, कोलॅप झाली त्यावेळी सिंकिंग फंड किंवा रिझॉल्युशन झाले त्यावेळी सिंकिंग फंडचा वापर होतो. फार तर फार सिंकिंग फंडला तुम्हाला हात घालता येत नाही, बिल्डिंग रिझर्व्ह फंडला तुम्ही हात घालू शकता. त्याच्यानंतर पार्किंग चार्जेस जे आहे ते ऍप्लिकेबल होऊ शकतात. जे ओपन पार्किंग वगैरे सोसायटीच्या प्रिमायसेसमध्ये जे जागा आहे त्यामध्ये जे ओपन पार्किंग देतात तिथे प्रॉपरली मार्किंग करून तिथला मेंटेनन्स तुम्ही पार्किंग चार्जेस ऍप्लिकेबल करू शकता. इफ सोसायटी मेंटेन बाय सोसायटी टुवर्ड्स द कंपनी सराउंडिंग पार्ट दॅट शुड बी ऍप्लिकेबल टू पार्किंग. पार्किंग चार्जेस हा तुमच्या ठरावाने पास करून तो प्रत्येक गाडी वाईज तुम्ही लावू शकतात. 4 व्हीलरला जे काही लावायचं असेल ते लावू शकता, 2 व्हीलरला जेवढे लावायचे लावू शकतात. ते तुमच्या ठरावावर डिपेंड आहे, पण पार्किंग चार्जेस तुम्ही ऍप्लिकेबल करू शकता तुमच्या बिल्समध्ये. त्याच्यानंतर शेवटचा पॉईंट आहे ट्रान्सफर फीज. जेव्हा फ्लॅट रिसेल होतो, रिसेल ऑफ फ्लॅट्स, रिसेल जेव्हा होतो फ्लॅट त्यावेळी तुम्हाला ट्रान्सफर फीज द्यावी लागते, न्यू मेंबरला ट्रान्सफर फीज द्यावी लागते. मग ती किती घेवायची? मॅक्स टू मॅक्स बायलॉज मध्ये 25,000 तुम्ही घेऊ शकता. काय सोसायटी 15 पण घेतात, 20 पण घेतात, 1 RKला 15 घेतात, 1 BHKला 25 घेतात, पण मॅक्स टू मॅक्स तुम्ही 25 आकारू शकता. ही पण तुम्हाला फंड मेंटेनन्स मध्ये गोळा नाही करायची. ही फी जशी तुम्हाला रिसीव्ह झाली त्या पद्धतीने त्याची FD बनवायची. याला पण तुम्हाला हात घालायचा नाही. ही फंड पण तुम्हाला FD मध्ये. अशा पद्धतीने आज आपण बघितलेलं आहे की सोसायटीचे जे कॉस्ट एक्सपेन्सेस आहेत तेव्हा तुम्ही काय बिलिंग करणार, सोसायटी बिल करणार मेंबर्सला, तर ह्या सगळ्या गोष्टी आकारल्या गेल्या पाहिजे. मेंटेनन्स चार्जेस आला पाहिजे, त्याच्यामध्ये वॉटर चार्जेस, नॉन ऑक्युपन्सी चार्जेस, फेस्टिवल फंड, एज्युकेशन फंड, सिंकिंग फंड, बिल्डिंग रिझर्व्ह फंड, पार्किंग चार्जेस आणि एंट्रन्स फीज वगैरे असेल तर या सगळ्या गोष्टीचा प्रत्येक सोसायटीने आपल्या बायलॉच्या रूल्स रेग्युलेशन प्रमाणे त्याचं फॉलो केलं पाहिजे आणि ते चार्जेस प्रत्येक मेंबरला ऍप्लिकेबल पाहिजे. अगर तुम्ही करत नसाल तर या पद्धतीने ते चार्जेस ऍप्लिकेबल आहेत. तुम्हाला काही क्वेरी असतील तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट साधू शकतात. आणि व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. इथेच थांबतो तुर्तास. जय भारत.